जनगणना 2027 मधील प्रश्नावलीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीबरोबरच इतर मागास वर्गाचा समावेश करावा. मिनी सरस ताराराणी महोत्सव जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री. खाद्यपदार्थ, मसाले, ग्रामीण कलाकुसर, कोल्हापुरी ठसका, कोल्हापुरी साज आणि खूप काही. प्रदर्शनाला नक्की भेट द्या. दिनांक 14 ते 18 मार्च 2026. वेळ सकाळी 10 ते रात्री 10. स्थळ सासने ग्राउंड, नागाळा पार्क, कोल्हापूर. एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत जनगणना 2027च्या पहिल्या टप्प्यातील कामे करण्यात येणार आहेत. यासाठी जी प्रश्नावली तयार करण्यात आली आहे त्यामध्ये अनुक्रमांक 12 वरील प्रश्नांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीबरोबरच इतर मागास वर्गाचा समावेश करावा अशी मागणी ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं करण्यात आली. संघटनेच्या वतीने या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या. 1931च्या जनगणनेनंतर प्रथमच जातनिहाय जनगणना होत असून याच्या पहिल्या टप्प्याची घोषणा जनगणना आयुक्त यांनी 22 जानेवारी 2026 रोजी अधिसूचनेतून प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे पुन्हा 2011 जनगणनेप्रमाणे आपली ज्योतिराव फुलेंचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा, राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा, जातवार जनगणना न करणाऱ्या केंद्र सरकारचा, ओबीसीची जातवार जनगणना न करणाऱ्या फसवणूक होईल अशी भीती ओबीसी वर्गातून होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं घेतलेल्या 23 एप्रिल 2025च्या निर्णयात सुधारणा करून अनुसूचित जाती जमाती यांच्यासह इतर मागास प्रवर्गाचा समावेश करावा अशी मागणी संघटनेच्या वतीनं करण्यात आली. याबाबतचं निवेदन नायब तहसीलदार नम्रता चौगले यांना देण्यात आलं. तसेच या मागणीची दखल घेतली नाही तर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. यावेळी कॉम्रेड आनंद दिघे, दिगंबर लोहार, बबनराव रानगे, एकनाथ कुंभार, संजय सुतार, शीतल मंडपे, शामराव खोज, शफिक देसाई, सयाजी झुंजार, कृष्णा तोडकर, बजरंग माळी, अर्जुन कुंभार, राजेंद्र गावडे यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.